भात मंडळी, आजची सुरुवात झालेली आहे साध्या सोप्या अशा बटाट्याच्या भाजीने, जी मी माझ्या बाबूला डब्यात दिली होती आणि रात्रीही असे मूग भिजत टाकले होते. आज मी करणार आहे मुगाचं कढण. छानपैकी तिखट असं छोटंसं साहित्य लागतं त्याच्यामध्ये. तर हे सगळं मी आता फोडणीला टाकलं आणि त्याच्यानंतर आपले सर्व मसाले टाकले. पण त्यात एक स्पेशल मसाला ॲड केला, तो म्हणजे एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला. हा जो मी आता दाखवत आहे तो खूप सुंदर लागतं. आणि मी आणि मम्मी असे देवळात जात होतो. आमच्याकडे फुलं नव्हती, तर रस्त्यावरची अशी आम्ही ही तेरड्याची फुलं काढून घेत होतो. आम्हाला रस्त्यावरती ह्या सर्व रानभाज्या मिळतात. हे टाकळ्याची भाजी आहे. त्याच्यानंतर आम्हाला अजून एक इथे भाजी मिळाली, ती कुरडूची भाजी आहे. आम्ही रस्त्यावरच्या ह्या भाज्या काढून खातो. खूप सुंदर लागतात, खूप छान लागतात. विकतच्या भाज्यांना जेवढी चव नसते तेवढी ह्या भाज्यांना चव असते. ह्या रानभाज्या खूप महत्त्वाच्या आहेत ह्या दिवसामध्ये खाण्यासाठी, आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. तर माझी पूजा करून झाली होती, मी बाहेर बसली होती मम्मीची अशी वाट बघत. हे खूप छान जुनं असं शंकराचं मंदिर आहे. आणि आज आम्हाला खूप छान, खूप दिवसांनी छोटी छोटी वासरं आम्हाला दिसली. खूप सारी वासरं इथे खाण्यासाठी आली होती, जमली होती. तर मी त्यांचं शूट केलंय बघा. खूप छान वाटतात की नाही. आणि हे बघा, हे माझे स्टुडंट्स आता मला हॅपी फ्रेंडशिप डे विश करायला भेटले होते बाबूच्या शाळेमध्ये. संध्याकाळी मम्मीला म्हटलं वडापाव घेऊन येऊ का, तर म्हणे नाही, छानपैकी चटपटीत कांदा भजी करूया. तर मी असे कांदे कोंबायला ठेवले होते आणि चहा ठेवला होता एक साईडला. आणि छान गरमागरम खेकडा भजी कांद्याची आम्ही केलेली आहे, जी खूप फेमस आहे आपल्या कोकणामध्ये. त्याची सेम केलेली आहे. आणि बघा, मम्मीने असे छान गरम गरम चपात्या करून दिल्या. म्हणाली बाहेरचा वडापाव खाण्यापेक्षा छानपैकी घरी भजी करूया, गरम गरम चपात्या करूया आणि छानपैकी पोट भरून खाऊया खूप कमी पैशामध्ये. तर आता माझा नाश्ता तर झालेला आहे. बाय बाय.